Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. Explain merits of formal organization. Okay. In last lecture, we were discuss about what is mean by formal organization and its feature. Right? ज्या ऑर्गनायझेशन मध्ये स्ट्रिक्ट रूल्स रेग्युलेशन फॉलो केले जातात, जिथे वेल डिफाईन ऑल थिंग डिसाइड असणार आहेत, राईट, त्या ऑर्गनायझेशनला आपण फॉर्मल ऑर्गनायझेशन असं म्हटलेलं आहे. जिथे हायरार्की फॉलो केली जाते, जिथे स्कॅलर चेन फॉलो केली जाते. ओके, हे आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे. इम्पॉर्टन्स मेरिट्स काय आहेत बघूया आपण आजच्या लेक्चर मध्ये. फर्स्ट, a clearly defined objective of the organization and authority and responsibility relationship among its people to attain those objectives. म्हणजे इथे काय केलेलं असणार आहे, तो फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये वेल डिफाईन्ड ऑब्जेक्टिव्ह as well as define the duties and responsibility amongst member or amongst employees for achieving or to achieving the attainable goals and objective of the organization. म्हणजेच ऑर्गनायझेशनचे जे गोल्स आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, हे अचीव्ह करण्यासाठी ते काय करतात, तर इझिली अथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी ही डिस्ट्रीब्यूट करतात. राईट. त्यामुळे काय होणार आहे, प्रत्येक एम्प्लॉईजला माहिती आहे की आपला हा गोल आहे, आपली ही रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ही अथॉरिटी आहे आणि काय करणार आहे, प्रत्येक जण आपल्या आपल्या टास्क हा कम्प्लीट करणार आहे. ओके. देन इट रिझल्ट इन ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ स्केर्स ऑर्गनायझेशनल रिसोर्सेस. आता ऑर्गनायझेशनचे जे काही रिसोर्सेस आहेत त्याचं ऑप्टिमम युटिलायझेशन कसं करता येईल यावरती सुद्धा कॉन्सन्ट्रेशन या फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये केलेलं असणार आहे. ओके. म्हणजे तर यामध्ये कोण आहे, तर मॅन आहे, मशीन आहे, फायनान्स आहे किंवा अदर जे काही रिसोर्सेस आहेत, मटेरियल आहेत. तर ह्या रिसोर्सेसचा, स्केर्स रिसोर्सेसचा ऑप्टिमम युटिलायझेशन कसं करता येईल त्यावरती कॉन्सन्ट्रेट असते. नाही, division of work and relationship among these people develop effective system of communication in the organization. Right? Okay. म्हणजेच काय, डिव्हिजन ऑफ वर्क म्हणजेच आपण काय लर्न केलेलं आहे प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट मध्ये. डिव्हिजन ऑफ वर्क मीन्स डिवायडेशन ऑफ वर्क इनटू स्मॉलर पार्ट ऑर स्मॉलर युनिट. स्मॉलर युनिट मध्ये, स्मॉलर पार्ट मध्ये जो काही वर्क आहे हा डिवाइड केलेला असतो. राईट. दॅट मीन्स डिव्हिजन ऑफ वर्क. Then, division of work and relationship amongst people develop effective system of communication in the organization. आणि जेव्हा तुमचं डिव्हिजन क्लिअर आहे, रिलेशनशिप क्लिअर आहे, दॅट मीन्स वी कॅन इझिली कम्युनिकेट टू इच अदर अमंगेस्ट पीपल. म्हणजे प्रत्येका माहिती आहे, फॉर एक्झाम्पल इथे युनिटी ऑफ कमांड सुद्धा पॉसिबल होतं, युनिटी ऑफ डायरेक्शन सुद्धा पॉसिबल होणार आहे. म्हणजे एकाच हेडच्या अंडर एक बॉस काय करेल, तर एक सबऑर्डिनेट वर्क करेल. ओके. सो जिथे थोडक्यात लक्षात ठेवायचं फॉर्मल आहे, जिथे रूल्स आहेत, रेग्युलेशन आहेत, सगळ्या गोष्टी वेल डिफाईन आहेत, त्या ऑर्गनायझेशनला फॉर्मल ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. इज इट क्लिअर? फर्स्ट टू 3 पॉइंट. फर्स्ट टू 3 पॉइंट क्लिअर झाले का? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Then the organizational hierarchy avoid overlapping of activity between two individual or two department. जसे की आपण आत्ताच लास्ट पॉइंट मध्ये सांगितलेलं आहे, हिअर पॉसिबल द युनिटी ऑफ कमांड. युनिटी ऑफ कमांड मध्ये आपण काय सांगतो, हिअर सबऑर्डिनेट कॅन रिसीव्ह ऑर्डर ओनली वन बॉस ऍट अ वन टाइम. म्हणजे इथे कुठेही तुमचं वर्क ओव्हरलॅप होतंय का? हो, नाही. तुम्ही अशा पद्धतीने स्ट्रक्चर हे डिफाईन केलेलं आहे जिथे ओव्हरलॅपिंग हे अवॉइड केलं जातं हायरार्की मध्ये. ओके. So the organizational hierarchy avoid overlapping of activity between two individual or two department. Two individuals are not assigned the same task. म्हणजे प्रत्येकाचा टास्क हा डिफाईन करून दिलेला आहे, त्यामुळे ओव्हरलॅपिंग टास्क असणार नाहीये किंवा कोणतीही असाइनमेंट ही सेम असणार नाहीये फॉर टू एम्प्लॉईज. ओके. टू एम्प्लॉईज साठी. Then career advancement and promotional avenue are clearly defined in formal structure of the organization. Career advancement and promotional avenue. ओके. ह्या सुद्धा गोष्टी काय असणार, आता सिंपल आहे. जसं काय म्हणतो आपण, इयर ऑफ एक्सपिरियन्स आहे, काही स्किल आहे, तुमचं नॉलेज आहे, ह्या गोष्टीवरून तुमचं प्रमोशनल थिंग ह्या डिसाइड असतं.
ॲज वेल ॲज ज्याच्याकडे नॉलेज थोडंसं कमी आहे अशा एम्प्लॉईजना ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाइड केलं जातं, त्यांना तेवढं वेल प्रिपेअर केलं जाणार आहे. देन करिअर ऍडव्हान्समेंटला सुद्धा ह्या फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये इम्पॉर्टंट दिलं जातं, ॲज वेल ॲज प्रमोशनल एव्हेन्यूला सुद्धा इम्पॉर्टंट हे दिलं जाणार आहे. देन the rate of absenteeism and labor turnover people join and leave the organization remain low. ओके, म्हणजे इथे एम्प्लॉईज हे absenteeismचा जो रेट आहे हा कसा असणार आहे, हा कमी असणार आहे, लो असणार आहे. ओके, the rate at which people join and leave the organization, that means remain low because of the clear objective, policies, strategy, etc. म्हणजे इथे प्रत्येक एम्प्लॉईला माहितीये की अरे आपला ऑब्जेक्टिव्ह क्लिअर आहे, आपला रोल क्लिअर आहे, त्याच्याशी रिलेटेड आपली रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे, आपल्याला अथॉरिटी सुद्धा दिलेली आहे, म्हणजे वेल डिफाईन आहेत सगळ्या गोष्टी. म्हणजे एम्प्लॉईज इथे अबसेंट राहतील का? सपोज आज एखाद्या एम्प्लॉईने ठरवलं की मी 10 दिवस ऑफिसला नाही जाणार आहे, पण त्याचा टास्क कोण दुसरा कम्प्लीट करतो का हो? इथे नाही, कारण प्रत्येकाची ड्युटी, प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी, प्रत्येकाची अथॉरिटी, ओके, अकाउंटेबिलिटी ह्या कशा आहेत तर वेल डिफाईन आहे. That is why the rate of absenteeism and labor turnover are remain low. Okay, हे कसे असणार आहे? लो असणार आहे. Then formal organization integrate formal goal of the organization with goal of individuals working in the organization. There is thus synthesis of individual, group and organizational goals. Okay, so तुमचे गोल्स हे कसे असणार आहेत तर सिंथेसिस असतील and integrate असणार आहेत regarding each other. Okay, so इथे आपला फॉर्मल ऑर्गनायझेशनचे मेरिट्स कंप्लीट झालेले आहेत. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. आपण काय करूया आता, थोडंसं रिवाइज करू फॉर्मल ऑर्गनायझेशन. मेरिट्स ऑफ फॉर्मल ऑर्गनायझेशन घेऊ आपण शॉर्ट मध्ये. रिपीट करा फटाफट काय लर्न केलं आपण मेरिट्स ऑफ फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये, वन बाय वन. सांगा. पॉइंट नंबर फर्स्ट, it clear define objective of the organization. Okay, clearly define objective, authority, responsibility and relationship. शॉर्ट मध्ये मेन्शन करा. It clearly define objective, authority, responsibility, relationship. ओके, ह्या सगळ्या गोष्टी काय असणार आहेत तर क्लिअरली डिफाईन असणार आहे. सेकंड पॉइंट, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. ओके, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्सेस. Point number 2, optimum utilization of resources. Then point number 3, फटाफट सांगा, तुम्ही लिहून नाही घेतले का पॉइंट? Division of work and relationship amongst people, develop effective and systematic communication. Develop effective and systematic communication. Division of work and effective systematic communication. Division of work and develop effective systematic of communication
in the organization. Okay. Then next, Two individuals are not assigned the same task. organizational hierarchy, avoid overlapping. Organizational hierarchy, avoid overlapping activity. ओव्हरलॅपिंग ऍक्टिव्हिटी आहेत त्या काय असणार आहेत तर अवॉइड केल्या जातात, राईट. देन नेक्स्ट पॉइंट नंबर 5, career advancement and professional avenue are clearly defined. Okay, career advancement and professional avenue are clearly defined. Then next point number 6, पाचच होते ना, किती 6 आहेत. The rate of absenteeism and labor turnover remain low. Okay, rate of absenteeism हा कसा असणार आहे तर लो असेल. Rate of absenteeism and labor turnover remain low. Then last point, formal organization integrate formal goals of the organization. Okay, integrate formal goals. Integrate formal goals. गोल्स हे कसे असणार आहेत तर इंटिग्रेट असतील. फॉर्मल ऑर्गनायझेशन इंटिग्रेट फॉर्मल गोल्स इन द ऑर्गनायझेशन. इज इट क्लियर? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, इनफॉर्मल ऑर्गनायझेशन. आता फॉर्मलच्या बरोबर काय असणार आहे तर अपोजिट असेल. फॉर्मल मध्ये जिथे रूल्स रेग्युलेशन वेल डिफाईन स्ट्रक्चर असणार आहे, ह्याच्या अपोजिट जो आहे ऑर्गनायझेशन तो असणार आहे इनफॉर्मल ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. ओके, सो काय आहे बघूया आपण. व्हॉट इज इनफॉर्मल ऑर्गनायझेशन अँड इट्स ऍडव्हांटेजेस. इनफॉर्मल ऑर्गनायझेशन जनरली इमर्ज बाय डिफॉल्ट. ओके, हा कसा इमर्ज झालेला असणार आहे बाय डिफॉल्ट. म्हणजे आपण फ्रेंडशिप ही पर्पजफुली करतो का कधी, हा चला आपण आज ठरवून ना फ्रेंडशिप करूया असं म्हणतो का आपण, नाही. ती काय होते तर बाय डिफॉल्ट जेव्हा आपले थिंकिंग आपले विचार एकमेकांशी जुळतात है ना, आपल्या सवयी काही असतील, सो अशा मधून ही जी काही रिलेशनशिप बिल्डअप होणार आहे हे इनफॉर्मल मध्ये इन्क्लूड होते. सो बाय डिफॉल्ट पॉलिसी प्रोसिजर और रँक डू नॉट प्ले अ रोल. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, लक्षात ठेवा. जिथे पॉलिसी प्रोसिजर डझंट मॅटर, पॉलिसी प्रोसिजर और रँक डू नॉट प्ले रोल इन इस्टॅब्लिशिंग ते. म्हणजे आपण कोणतीही पॉलिसी फ्रेम नाही केलेली किंवा कोणताही रूल नाही प्रिपेअर केलेला हे रिलेशनशिप बिल्डअप करण्यासाठी. ही जे रिलेशन आहे स्पॉन्टेनियसली कसे होणार आहे तर बाय डिफॉल्ट क्रिएट होणार आहे. अशा ऑर्गनायझेशनला काय म्हणतो आपण इनफॉर्मल ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं. सो पीपल ऍड अप क्रिएटिंग देम बाय इंटरॅक्टिंग विथ ईच अदर. आता आपण फॉर एक्झाम्पल ब्रेक मिळाला तुम्हाला आहे ना, तुम्ही काय केलं कॅन्टीन मध्ये गेलात आणि एकमेकांची गप्पा मारायला लागलात. त्याच्या गप्पांमधून तुमच्या लक्षात येतं अरे हा शी इज गुड और ही इज गुड है ना. मग आपली ऑटोमॅटिक काय होते त्यांच्याशी स्पॉन्टेनियसली बाय डिफॉल्ट काय होणार आहे तर फ्रेंडशिप होते आणि तिथे एक रिलेशनशिप बिल्डअप होतं आपलं. सो दिस इज कॉल्ड द इनफॉर्मल. ओके, फॉर्मल मध्ये आपण सगळ्या गोष्टी वेल डिफाईन जिथे पॉलिसी प्रोसिजर असणार आहे त्याच्या अपोजिट बरोबर इनफॉर्मल मध्ये असणार आहे. So people end up creating them interacting with each other. And informal organization always exists in the formal one. पण या फॉर्मल मधूनच काय होणार आहे तर इनफॉर्मल आता आपण ऑर्गनायझेशन पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार करतोय ना, तर तिथे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला ब्रेक मिळाला नाही ना, लंच ब्रेक मिळाल्यानंतर तुम्ही सगळे एकत्र बसलात, छान डबे खाताय, तिथे तुम्ही काही फॉर्मल गोष्टी डिस्कस करताय का नाही, तर इनफॉर्मल तुमचे जे काही कम्युनिकेशन होतं. म्हणजे फॉर्मल मधूनच तुम्ही कुठे आलेला आहात तर इनफॉर्मल कडे आलेला आहात, जिथे तुम्ही कम्युनिकेट करताय, तुम्ही एकमेकांशी काही तुमच्या पर्सनल गोष्टी पण शेअर करू शकताय, काही ऑर्गनायझेशनच्या थिंग सुद्धा शेअर करू शकताय, जिथे रूल्स नाहीत. लक्षात ठेवा, जिथे कोणत्या प्रोसिजर नाहीये, जिथे कोणती पॉलिसी नाहीये. ओके, सो हे इनफॉर्मल असेल. मॅनेजर कॅन प्रिव्हेंट इट्स क्रिएशन बट दे कॅन सर्टनली रेग्युलेट इट. ओके, ऑटोमॅटिक काय होणार आहे तर ते रेग्युलेट होते.
An organization is nothing but a group of people who aim to achieve common goals. म्हणजे आता आपण ऑर्गनायझेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करतोय, पण तिथे काय सांगायचं आहे की जे पीपल आहेत ते काही कॉमन गोल्स ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करण्यासाठी एकत्र आलेत का? नाही, ते इनफॉर्मली एकत्र येणार आहेत. फॉर एक्झाम्पल जसं सांगितलं आपण लंच ब्रेक मध्ये एकत्र आलेले आहेत आणि फॉर्मली कम्युनिकेट होत आहेत, इनफॉर्मली कम्युनिकेट होत. One can look at a single entry as well. Each organization comprises of the human relationship between people who are a part of it. They may be either a formal or a informal organization, depending on the nature of this relationship between people. आणि आता जर तुम्ही विचार केला तर बऱ्याचशाच ऑर्गनायझेशन मध्ये एक इन्फॉर्मल काय केलं जातं, ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं जातं. म्हणजे जसं तुम्ही कुठेही बसा, काय करा, पण तुमचा टास्क हा कम्प्लीट झाला पाहिजे. इन्फॉर्मल ॲटमॉस्फिअर बट फॉलो और अचीव कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. म्हणजे याच्यामध्ये ह्या फॉर्मल ऑर्गनायझेशन आणि इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये अशा पद्धतीचं कॉम्बिनेशन केलेलं असतं जेणेकरून गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह हे अचीव झाले पाहिजे. त्याचबरोबर मोठं काय असणार आहे यांचा, क्रिएट हेल्दी ॲटमॉस्फिअर इन द ऑर्गनायझेशन. लक्षात येत आहे? सो इन्फॉर्मल ऑर्गनायझेशनचा ऑब्जेक्टिव्ह काय असेल, क्रिएट अ हेल्दी ॲटमॉस्फिअर, क्रिएट अ गुड रिलेशनशिप अमंगेस्ट मेंबर. ओके, क्रिएट अ कॉर्डियल रिलेशनशिप. तुम्ही तुमचे गोल्स ऑब्जेक्टिव्ह पण अचीव्ह करतायत, त्याचबरोबर तुम्ही एक छान एक काय म्हणतो पण इनफॉर्मल रिलेशन सुद्धा इथे क्रिएट करताय. इज इट क्लिअर? इंट्रोडक्टरी पार्ट. Yes, ma'am. नाही, फीचर्स ऑफ इनफॉर्मल ऑर्गनायझेशन. Informal organization depicts very particular features. First, they emerge and develop spontaneously. Okay, म्हणजे जसं आपण सांगतो हे कसे आहे तर स्पॉन्टेनियसली डेव्हलप होणारे रिलेशन आहे. फॉर्मल पॉलिसी अँड प्रोसिजर डू नॉट प्ले हिअर. ओके, इथे कोणत्याही प्रकारची फॉर्मल पॉलिसी आणि प्रोसिजर ही असणार नाहीये. Then, informal organization emerge from social interaction between people. पहिल्या फीचर्स मध्ये काय लक्षात ठेवायचं? फर्स्ट फीचर, क्रिएट अ स्पॉन्टेनियसली रिलेशनशिप. थोडक्यात लिहून घ्या, क्रिएट अ स्पॉन्टेनियसली रिलेशनशिप. हिअर डू नॉट फॉलो एनी स्ट्रिक्ट रूल्स अँड रेग्युलेशन. ओके, हिअर डू नॉट फॉलो कोणतेही पॉलिसी प्रोसिजर फॉलो केली जाणार नाही. हे फर्स्ट मध्ये. सेकंड मध्ये काय येणार आहे, इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन इमर्ज फ्रॉम सोशल इंटरॅक्शन बिटवीन पीपल. हे इंटरॅक्शन आहे हे कसं असणार आहे तर सोशल असेल. रँक अँड फंक्शन ऑफ पीपल हॅव नो रिलेव्हन्स हिअर. म्हणजे इथे काय कोणाला फर्स्ट रँक दिलेला नाहीये की तुमचा ग्रुप आहे ही इज बेस्ट और शी इज बेस्ट. नो, डझंट मॅटर. इनफॉर्मल आहे जिथे तुम्ही सोशल इंटरॅक्शन करत आहात. ओके, सो दिस इज दॅट इज व्हाय पर्सनल प्रिज्युडिस अँड ॲटिट्यूड आर सो इम्पॉर्टंट इन द फॉर्मल ऑर्गनायझेशन. ओके, थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे, सोशल इंटरॅक्शन बिटवीन पीपल. फर्स्ट मध्ये काय लक्षात ठेवलं आपण, स्पॉन्टेनियस रिलेशनशिप. सेकंड मध्ये असणार आहे सोशल इंटरॅक्शन बिटवीन पीपल. इज इट क्लिअर? 2 पॉइंट. Yes, ma'am. बोलो ना फटाफट. Yes, ma'am. व्हेरी गुड. नाही, people generally tend to interact more with those with whom they can relate. Hence, Yes, ma'am. things like social, political, cultural, religious outlook are important at this regard. म्हणजे इथे आपण ऑर्गनायझेशनच्या कोणत्या गोष्टींबद्दल फारसं डिस्कशन नाही करत आहोत, है ना. म्हणजे तुम्हाला फॉर एक्झाम्पल ब्रेक मिळाला, तर ब्रेक मिळाल्यानंतर सिंपल थिंक आहे, आपलं कॉलेज रेग्युलर चालू आहे आणि तुम्हाला जर ब्रेक मिळाला तर त्या ब्रेकमध्ये तुम्ही कॅन्टीन मध्ये जाऊन काही थोडं क्लासमध्ये काय झालं हे डिस्कस करणार आहात. ओके, सो इथे काय लिहाल मग थर्ड पॉइंट मध्ये, पीपल जनरली टेंड टू इंटरॅक्ट मोर विथ दोज विथ whom they can relate it. Okay, like things social, political, that means a discussion about. इनफॉर्मल रिलेशनशिप डिस्कशन अबाउट कशाविषयी असणार आहे, सोशल, पॉलिटिकल, कल्चरल, रिलीजियस, एक्सेट्रा. Another feature of informal organization is that they exist in each and every enterprise. म्हणजे तुम्ही म्हणाल की हा हे फक्त पर्पजफुली काहीतरी एस्टॅब्लिश होते. नो,
प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये इन्फॉर्मल रिलेशनशिप हे असणारच आहे ना, जिथे आपले काही फ्रेंड्स तयार होतात किंवा आपण एक छान रिलेशनशिप बिल्डअप करतो. कारण मोस्ट ऑफ द टाइम म्हणतो ना आपण, जिथे ऑफिसमध्ये असेल किंवा आपण जिथे काम करतो तिथे स्पेंड होत असतो, त्यामुळे इनडायरेक्टली तिथे एक छान रिलेशनशिप बिल्डअप होतो. सो फीचर्स ऑफ इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन इज दॅट दे exist in the each and every enterprise. Okay, this is because social interaction between people are immediate. Okay? Lastly, manager cannot prohibit informal organization. म्हणजे असं कोणाला सांगा तुम्ही बाकी काही गप्पा नाही मारायच्या, फक्त काय करायचं आहे, फॉर्मली जे काही काम दिलेलं आहे तेवढंच काम, असं कोण म्हणू शकतं का हो? नाही. म्हणजे कोणताही मॅनेजर इथे प्रोहिबिट नाही करू शकत. वी कॅन इझिली कम्युनिकेट टू इच अदर. तुम्ही कधीही तुमच्या अदर स्टाफ सोबत, अदर कलिग सोबत काय करू शकता, कम्युनिकेट करू शकता. अँड एनी टॉपिक, म्हणजे सोशल असेल, पॉलिटिकल असेल, व्हॉटएव्हर. So they can only regulate them. The regulation, this regulation is important because it can affect the productivity and moral. आता हे काय सांगितलेलं आहे बघूया आपण. This regulation is important because it can affect the productivity and moral of the people involved. म्हणजे तुम्ही फॉर्मल रिलेशनशिप बिल्डअप करा, बट प्रोहिबिशन कुठे असणार आहे टाइम मध्ये. फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हणतो की लंच ब्रेक दिलेला आहे, तुम्ही गप्पा मारत बसलात म्हणजे तुम्ही तास 2 तास तिथेच बसा असं नाही ना. म्हणजे मॅनेजर तुम्हाला कुठे प्रोहिबिट करू शकतात किंवा कुठे रिस्ट्रिक्ट करू शकतात, तिथे काहीतरी रूल. हा, किती वेळ तुम्ही गप्पा मारल्या पाहिजे, किती वेळ तुमचं डिस्कशन चाललं पाहिजे, याच्यावरती असणार आहे. राईट. दे if employees do not get if employees do not get with each other well, they may not work cordially with cooperation. This is turn affect the financial profitability of the organization itself. म्हणजे इथे तुम्ही काय करता, एक कॉर्डियल रिलेशनशिप बिल्डअप करणार आहात, कॉपरेशनला. म्हणजे जसं आपण ओके, जरी आपल्याला फॉर्मल गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करायचे आहेत ना, पण आपल्या एकमेकांची इंटरॅक्शन, आपली एकमेकांसोबतची फ्रेंडशिप ही सुद्धा तुमच्या कॉपरेशन वरती, कोऑर्डिनेशन वरती मॅटर करत असते. अँड दॅट इज वाय वी कॅन इझिली अचीव्ह ऑर्गनायझेशनल गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. राईट. म्हणून प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये इन्फॉर्मल रिलेशनशिपला सुद्धा इम्पॉर्टंट हे दिलं जातं. मिनिट्स बघूया आपण काय आहेत. इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन हॅव सेव्हरल बेनिफिट्स. फर्स्ट, they inculcate a sense of unity and togetherness among their members. म्हणजे तुम्ही एकत्र आहात है नाही ते, आणि तुम्ही काय करता, इथे एक युनिटी क्रिएट होणार आहे. सो दिस इज व्हेरी गुड ऍडव्हान्टेजेस ऑफ फॉर्मल ऑर्गनायझेशन. This happened because of the social interaction. इथे काय आहे तर सोशल इंटरॅक्शन amongst members. This consequently lead to work satisfaction and stability in the organization. So इथे काय येणार आहे, एक स्टॅबिलिटी ऑर्गनायझेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळू शकते. सॉरी गाइस, आपण कुठे आलो होतो, पॉइंट नंबर 3. Furthermore, a robust informal organization can be effective means of swift
कम्युनिकेशन. ओके, स्विफ्ट कम्युनिकेशन म्हणजे तुम्ही ते काय करणार आहात, एक स्ट्रॉंग रिलेशनशिप इथे काय होणार आहे, तुमचं बिल्डअप होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे होऊ शकतं. सो बोथ एम्प्लॉयर्स अँड वेल मॅनेजर कॅन यूज दिस. So manager also benefit from the informal organization by using them to understand and grievance of the employees. जिथे कुठेही कॉन्फ्लिक्ट नाहीये, ग्रेव्हन्स वी कॅन इझिली हँडल. ओके, जिथे इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन आहे तिथे ग्रेव्हन्स हे कमीच होतात आणि जर झाले तर आपण ते काय करू शकतो, इझिली हँडल करू शकतो. Since the employees freely interact with each other, they can unify and address their problem and collectively. ते आय थिंक एकमेकांचे प्रॉब्लेम काय आहे तर कलेक्टिव्हली हे सॉल्व्ह करू शकतो. खूप सो तुम्हाला इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन हे क्लिअर झालं असेल. आपण शॉर्ट मध्ये क्वेश्चन घेऊ. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे, डिपार्टमेंटेशन नेक्स्ट लेक्चरला घेऊ. Comparison between formal and informal meaning. Formal organization where the job and employees is clearly defined. Okay, authority responsibility काय असणार आहे, clearly defined असेल. इन्फॉर्मल मध्ये कोणत्याही गोष्टी वेल डिफाईन नाहीये. So an organization informed with the network and interpersonal relationship of people. Creation हे कसं असणार आहे, रिलेशन फॉर्मल रिलेशन हे डिलिबरेटली क्रिएटेड असेल आणि हे स्पॉन्टेनियसली क्रिएटेड असणार आहे. पर्पस अचिव्हिंग कॉमन गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. आणि इन्फॉर्मल ऑर्गनायझेशनचा पर्पस काय असणार आहे, सॅटिस्फाय सायकोलॉजिकल नीड ज्या आपल्या आहेत त्या सॅटिस्फाय करणं, हे लक्षात ठेवा. ओके, सो द सॅटिस्फाय द सोशल अँड सायकोलॉजिकल नीड. कम्युनिकेशन इथे फॉर्मल असेल, इन्फॉर्मल मध्ये इन्फॉर्मल कम्युनिकेशन. देन कंट्रोल मेकॅनिझम, रूल्स अँड प्रोसिजर असणार आहे तिथे कंट्रोल करण्यासाठी. इथे पर्सनल रिलेशनशिप बिटवीन इंडिव्हिज्युअल. ओके, कंट्रोल. अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटी फ्रॉम टॉप टू बॉटम असणार आहे फॉर्मल ऑर्गनायझेशन मध्ये. आणि इन्फॉर्मल मध्ये असं काही नाहीये की टॉप टू बॉटम वगैरे काही नाहीये. सो देर इज नो फ्लो ऑफ रिलेशनशिप. ओके, कोणासोबतही रिलेशन इथे छान बिल्डअप होऊ शकतं. साईज, फॉर्मल ऑर्गनायझेशनचा साईज ही लार्ज असते. इन्फॉर्मलची स्मॉल ग्रुप क्रिएट होत असतात, तिथे रिलेशन बिल्डअप होत असतात, त्यामुळे साईज ही स्मॉल असणार आहे. लास्ट पॉइंट, स्टॅबिलिटी. परमनंट अँड स्टेबल असणार आहे. राईट, सो फॉर्मल ऑर्गनायझेशन हे परमनंट असेल, स्टेबल असणार आहे. इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन हे अनस्टेबल असेल, कारण इथे रिलेशन हे कधी क्रिएट होतात, कधी काय होणार आहे तर ते क्रिएट होतील असं नाही. सो अनस्टेबल असणार आहे. होप सो तुम्हाला डिफरन्स हा क्लिअर झाला असेल. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. थँक्यू.